हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल ऋतुजाज रेसिपी। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच ऋतुजा रेसिपी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आपण उपवासासाठी नेहमी खिचडीही बनवतो, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खीर, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यात। चला तर मग बनवूया। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून तूप छान मेल्ट झाल्यास त्यामध्ये मी मनुका फ्राय करून घेतलेला आहे। इथे मनुका फ्राय झालेला आहे, तो मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। इथे मी रात्रभर 7 ते 8 तास भिजवलेला साबुदाणा 1 बाउल घेतलेला आहे, तो सुद्धा छान 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला तूप छान लागलं जाईल। इथे साबुदाणा छान मी 2 मिनिटं परतवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये ॲड करणार आहे दूध। इथे मी 2 ग्लास दूध वापरलेला आहे। आता याला छान मिक्स करून एक मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून साबुदाणा छान शिजला जातो। इथे मस्त अशी उकळी आलेली आहे, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। मी इथे साखर घातलेली आहे, वेलची पावडर। हे छान मिक्स करून ह्याला पुन्हा एकदा एक मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथे छान उकळी आलेली आहे। जे आपण ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत। इथे मस्त आपली साबुदाणा खीर तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान जाडसर अशी आपली साबुदाणा खीर मस्त अशी परफेक्ट झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय।